11व्या वर्षात तुळशीच्या लग्नाचं आणि वर्षानुवर्ष धूमधडाक्यात तिथे तुळशीचं लग्न लागत आहे। एक दिवस पहिले मेहंदी, हल्दी, बांगड्या आणि सुंदर भजन शानू अग्रवाल आणि सत्याभाभी शुक्लाच्या माध्यमातून भजनाची इथे एक मोठी हे राहते। आणि यावर्षी झाक्या सुद्धा आल्या होत्या आणि झाक्याच्या माध्यमातून इथे स्टॉल लागतात आणि स्टॉलच्या माध्यमातून सुंदर पदार्थ घरच्या महिलांच्या हास्य पदार्थ आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून महिलांना रोजगार सुद्धा मिळायला लागला आहे। त्या माध्यमातून इथे तुळशीचं आज लग्न लागलं, धूमधडाक्यात वरात निघाली आणि वरात निघाल्यानंतर सर्वांनी आपल्या परिवाराचे तुळशीचं लग्न केलं। लग्नानंतर आरती करून इथे सरूची बोचे आहे आणि सर्वजण इथे उपस्थित आहे। परिसराच्या सर्व महिलांनी इथे खूप मदत करून हे लग्न संपन्न करायचे आम्ही प्रयत्न केले। हे तुळशीचं लग्न पूर्ण पारंपरिक पद्धतीने संपन्न होत आहे। लहान मुलांना भरपूर प्रमाणात मुलं आणि मुली सजले आहेत। कोणी देवीचं रूप, कोणी राधा कृष्ण, या सर्व पद्धतीने मुलांना भारतीय संस्कृतीची कल्पना आली पाहिजे आणि मुलांनी जाणलं पाहिजे की आपले मराठी संस्कृती काय आहे। त्या माध्यमातून एक संदेश सुद्धा जात आहे घराघरापर्यंत आणि एकट्याने करण्यापेक्षा सामूहिकरित्या तुळशीचं लग्न केल्याने सर्वांमध्ये एकतेची भावना निर्माण होते आणि त्या भावनेच्या माध्यमातून इथे सर्वजण एकत्रित होतात। ये यहाँ पर भावना भाभी के माध्यम से हमारे सभी महिलाएं जुड़ती हैं और बहुत उत्साह से इस कार्यक्रम का लाभ लेती हैं। कहा जाए तो बचपन से पुष्पन तक के सारे लोग एंजॉय करते हैं। तरह तरह की झांकियाँ बनाया जाता है, इसमें बच्चों को भी अच्छे संस्कार मिलते हैं और हमको इस चीज का साल भर पहले से इंतजार रहता है कि तुलसी विवाह में हम सब एक साथ मिलेंगे, एंजॉय करेंगे। धन्यवाद। तुलसी विवाह यहाँ प्रतिवर्ष होता है, हमें बहुत अच्छा लगता है और मतलब सब लोग कॉलोनी के सारे लोग मिलकर यहाँ पर सामूहिक तुलसी विवाह करते हैं। इससे बहुत हैप्पी फीलिंग आती है। इट फील्स गुड। ये ऐसे ही हमेशा चलते रहना चाहिए, बहुत अच्छा लगता है ऐसा सब देखकर। और सारे लोग मतलब पर्सनल अपने घर पर तुलसी विवाह ना कर यहाँ आकर सब लोग सामूहिक तरीके से ग्रुप में पूजा करते हैं, ये बहुत अच्छा लगता है। हम लोगों ने फर्स्ट टाइम यहाँ पर स्टॉल लगाए, मतलब यहाँ हमेशा ही लगता है, कई सालों से लग रहा है, लेकिन कल हम लोग ने पिछले साल हमने ऐसा सोचा था कि हम लोग ऐसा अप्लाई करेंगे और कल हमने फर्स्ट टाइम यहाँ पर मैंने और मेरी देवरानी ने ये इडली सांभर का स्टॉल लगाए थे और हमको बहुत अच्छा रिस्पांस मिला, बहुत अच्छा लगा। फर्स्ट टाइम था बट ऐसा नहीं लगा कि कुछ रिस्पांस नहीं मिल रहा है। बहुत ही अच्छा, सब कुछ बहुत अच्छा था और सबको बहुत पसंद भी आया हमारे द्वारा बनाया गया इडली सांभर। बिल्कुल ऐसा लगता है जैसे सच की शादी अपने घर में ही हो रही हो, उसी तरीके की तैयारियां होती है, उसी तरीके से बच्चों को कुछ ना कुछ हमेशा हम लोग बनाने की कोशिश करते, हमेशा तुलसी जी को सजाते हैं और पूरी बारात बग्गी के साथ निकालते हैं। ऐसा लगता है जैसे घर में ही हमने बहुत बड़ा उत्साह किया है। जैसे एक दिन पहले मेहंदी होती है, हल्दी होती है, संगीत होता है, सबके ही सहयोग से यहाँ पे जो प्रोग्राम होता है वो इतना अच्छा होता है कि वो हमेशा याद रहता है हम लोगों को। और आगे भी हमारा यही कोशिश रहेगी कि हम लोग यही तरीके से इस प्रोग्राम को और ज़्यादा प्रोग्रेस में रखें, ये हमेशा रहेगी। नमस्कार, आम्ही सिव्हिल लाईनमध्ये राहतो आणि हा कार्यक्रम गोंदियात कुठेही नाही होत, फक्त सिव्हिल लाईन इथे होते। हा एक प्रकारचा सामूहिक कार्य तुळशी विवाह आहे, कारण की हर घरी एक एक करण्यापेक्षा असं आम्ही विचार केला की एकत्रित केला तर एक लग्नासारखा वाटे आणि एक सर्वांना उत्साहित कार्यक्रम होणार आहे, म्हणून हे तुळशी विवाह कार्यक्रम आम्ही इथे साजरा करत आहोत। आणि हर वर्षी आम्ही म्हणजे राधा कृष्ण तयार करतो, म्हणजे इथं लग्नाची वरात काढते आणि पारंपरिक पद्धतीने पूर्ण पारंपरिक पद्धतीने आम्ही हा इथे तुळशी विवाह साजरा करतो आणि एक लग्नासारखा होते। एक दिवसाआधी हळद मेहंदी आणि बांगड्यांचा कार्यक्रम करतो, दुसऱ्या दिवशी आणि लग्नाची वरात काढतो आणि लग्न हा साजरा करतो इथे। आणि यावर्षी आम्ही नऊ देवी तयार केला आहे इथे आणि सर्वांनी सामूहिक तुळशी विवाह साजरा केला। मला ही सिव्हिल लाईनमध्ये इथं राहण्याला मला कमीत कमी 30 वर्ष झाले आहे आणि मी ही 10 वर्षापासून हे कार्यक्रम बघत आहे आणि मला तुळशीचा कार्यक्रम खूप आवडते। पण ह्या सिव्हिल लाईनच्या बेटात मी इथं राहायला आली आहे, मला इतका चांगला आनंद इथं मिळत आहे, बाकी मला कुठेच एवढा चांगला आनंद मिळाला नाही आणि अशी तुळशी पूजा पाहायला मिळाली नाही आणि कुठंच चांगला कार्यक्रम होत नाही। असा कार्यक्रम माझ्या सिव्हिल लाईनमध्ये इथं होत आहे, भावनाताईच्या बेटाळ्यामध्ये असंच कार्यक्रम होत राहावं आणि चांगले चांगले स्टॉल लागले पाहिजे आणि चांगले चांगले पदार्थ सगळ्याला खायला मिळाले पाहिजे आणि सगळ्यांचं मनोरंजन असंच नेहमी
होत राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि मी नेहमी अशी तुळशीची पूजा करावी असं मला आशीर्वाद मिळावे एवढीच माझी विनंती आहे. आजूबाजू ओम यानी कानी पापानी जन्मंतर शंकर तीर्थे शाखा परिवारे नरनारी दर्शन मात्रे पापे हरती निर्धारी जय तुळशी अच्युत माधव केशव पूजे पूजनकारी दोहे उच्चारी सुतदिनी मदलनाय मनारी जय कपूर लगाइए कपाल मालम सदिते आजूबाजू ओम यानी कानी पापानी जन्मंतर श्लोको मरुतः परिवेश सदा मंगलम शुभ मंगल एकादे हृदय वृंदा सुगृही आयु सावधान ओदन करा करणे दोन बलान पुरिया मंगलम शुभ मंगल मंगलम भगवान मंगलम